बीकॉम भाग 1 हिस्ट्री ऑफ इंडियन इकॉनॉमिक थॉट, भारतीय आर्थिक विचारांचा इतिहास. यामध्ये आज आपण महात्मा गांधी यांचे आर्थिक विचार बघणार आहोत. यामध्ये विचार बघत असताना सुरुवातीला आपण स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था, सर्वोदय, स्वदेशी आणि विश्वस्त कल्पना या 4 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण महात्मा गांधी यांचा जीवन परिचय बघूयात. यामध्ये महात्मा गांधीजी यांचा जन्म जो आहे तो गुजरातमधील पोरबंदर येथे 2 ऑक्टोबर 1869 मध्ये झाला. त्यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होतं. शालेय शिक्षण जे आहे ते पोरबंदर या ठिकाणी झालं. पुढे त्यांचे बंधू यांनी काय केलं, त्यांना शिक्षणासाठी विदेशात पाठवलं आणि मग तिथं त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. लहानपणापासूनच योग्य संस्कार मिळालेले होते आणि योग्य संस्कारामुळे ते घडत गेलेले होते. परदेशात पदवी प्राप्त करून आल्यानंतर त्यांनी 1914 मध्ये भारतीय राजकारणामध्ये प्रवेश केलेला होता. असहकार, सत्य, अहिंसा ही जी काही तत्त्वं आहेत या तत्त्वांच्या आधारावरती भारतीय राजकारणात आपला वेगळा ठसा जो आहे तो त्यांनी उमटवलेला होता. त्यांच्या एकूणच आयुष्यामध्ये त्यांनी जे काही आर्थिक विचार मांडले ते भारतीयांच्यासाठी काय झालेले होते तर अतिशय मौल्यवान ठरलेले होते आणि ते विचार सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे होते. ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणून ओळखतो, ज्यांचा आपण राष्ट्रपिता म्हणून गौरव करतो, ते महात्मा गांधी दादाभाई नौरोजींच्या निधनानंतर 3 वर्षांनी म्हणजे 1920 मध्ये भारतीय राजकारणामध्ये ते सक्रिय झालेले होते, सहभागी झालेले होते. 1920 मधील असहकार आंदोलन, 1930 मधील दांडी यात्रा, 1940 मधले सविनय कायदेभंग चळवळ असेल, 1942 मध्ये चले जाव घोषणा असेल, अशा त्यांच्या आंदोलनामधून 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं आणि मिळवून देण्याचं स्वप्न जे आहे ते साकार झालेलं होतं. त्यांच्या जीवनचरित्राचा एक वेगळा परिचय करून देण्याची आपल्याला गरज नाही आहे. गांधीजी हे थोर विचारवंत होते. त्यांच्या विचारावरती गीता असेल, उपनिषद अशा महान ग्रंथांचा, याशिवाय संत कबीर, मीराबाई, गुरु नानक यासारख्या संतांच्या विचारांचा, थोरो असेल, रस्किन, टॉलस्टॉय या विचारवंताचा देखील प्रभाव होता. नामदार गोपाळकृष्ण गोखले जे आहे हे त्यांचे राजकीय गुरु होते आणि गांधीजी खरं तर अर्थशास्त्रज्ञ नव्हते किंवा मग आर्थिक विचार प्रकट करणारा स्वतंत्र ग्रंथही देखील त्यांनी लिहिलेला नव्हता. त्यांनी काय केलेलं होतं, राजकारण, धर्म आणि एकूण जीवनविषयक जे काही तत्त्वज्ञान मांडलेलं होतं त्यातच त्यांचे आर्थिक विचार जे आहेत ते आपल्याला विखुरलेले दिसून येतात. गांधीजींनी मांडलेल्या आर्थिक विचारानुसार ब्रिटिशांनी भारतीय संपत्तीची खूप मोठ्या प्रमाणात लूट केलेली होती आणि गांधीजींनी पैसा आणि संपत्तीपेक्षा मानवी मूल्याला महत्त्व दिलेलं होतं, त्यावरती त्यांनी अधिक भर दिलेला होता. त्यांनी ग्रामोद्योगांना चालना दिली आणि या चालना दिल्यामुळे काही झालं होतं, देशातील लोकांनी परदेशी मालावरती बहिष्कार टाकलेला होता. गांधीजींचा विकेंद्रीकरणाला आणि यांत्रिकीकरणाला चालना देणाऱ्या उद्योगांना विरोध होता. तसंच त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केलेला होता. त्यांनी सर्वोदय योजनेद्वारे काय केलं, स्वावलंबी अशा प्रादेशिक उद्योगाची संकल्पना मांडलेली होती. त्यामुळे ग्रामोद्योगाचा विकास झाल्याचा दिसून येतो. देशाची वाढती लोकसंख्या जी आहे ती नियंत्रित करण्यासाठी कृत्रिम साधनाचा वापर न करता जननदर नियंत्रित करण्यासाठी स्वयंनियंत्रण किंवा मग ब्रह्मचर्य यासारख्या खात्रीचा उपाय त्यांनी सुचवलेला होता. महात्मा गांधी यांनी जगाला सत्य, अहिंसेचा संदेश दिला नाही, तर आर्थिक विकासासाठी त्यांनी जे काही आर्थिक मौलिक विचार मांडले, त्यांनी मांडलेल्या या आर्थिक विचारांपैकी काही विचार जे आहेत ते आजच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आपल्याला महत्त्वाचे आहेत, की त्यामध्ये विश्वस्ताची संकल्पना असेल, साधी आणि उच्च विचारसरणी, उत्पादक, रोजगार आणि आर्थिक वृद्धीचं प्रतिमान जे आहेत याबद्दलच्या विचारांचा समावेश इथं करावा लागतो. अर्थशास्त्रीय विचारामागील त्यांची तत्त्व जी आहेत किंवा मग महात्मा गांधी यांचे आर्थिक विचार जे आहेत, आर्थिक बाजूने त्यांनी मांडलेले विचार काय आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे एका अर्थाने अर्थशास्त्रज्ञ जरी नसले तरी त्यांनी अर्थशास्त्रविषयक कुठला ग्रंथ जरी लिहिलेला नसला तरी धर्म असेल, राजकारण, एकूणच काय तर त्यांचं जीवनाचं जे काही तत्त्वज्ञान मांडलं त्यातच खरं तर त्यांचे आर्थिक विचार जे आहेत ते असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग नीतिशास्त्र असेल, साधेपणा, अहिंसा, नैतिक मूल्ये, समाजवाद, साम्यवाद आणि गांधीवाद असेल, या इतर संकल्पना ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत.